नमस्कार, रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर लवकरच श्रावण सुरू होणार आहे, तर त्याच्या आधी मी तुम्हाला फिश करी आणि फिश फ्राय याची रेसिपी शेअर करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 1 पाऊण किलो मासा घेतलेला आहे. तर हा कटला मासा आहे. तर तो मी लिंबू पिळून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. लिंबू पिळल्यामुळे मासा हा स्वच्छ, त्याचा वास वगैरे असेल तर थोडा कमी होतो. तर अशा पद्धतीने मी लिंबू सर्व फिशला चोळून घेतलेला आहे आणि आपण हा स्वच्छ धुवून घेणार आहे. तर इथे मी माशाच्या आमटीसाठी चिंच भिजत घातलेली आहे. 10 मिनटं आपल्याला चिंच भिजत बाजूला ठेवायची आहे. तर आपण मसाला करून घेणार आहे आमटीसाठी. तर इथे मी ओलं खोबरं मुठभर, लसूण आलं घेतलेलं आहे, 1 तुकडा आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 टोमॅटो, 1 कांदा आणि मुठभर कोथिंबीर याचं आपल्याला कच्चंच वाटण करून घ्यायचं आहे. तर इथं मी भांड्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपण आमटी बनवून घेणार आहोत. तर सुरुवातीला मी थोडासा कांदा टाकलेला आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. छान तांबूस आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा. त्यानंतर आपण याच्यामध्ये जो मसाल्याचं वाटण केलं होतं ते टाकून घेणार आहोत. तर ते मसाल्याचं वाटण मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर वाटण टाकल्यानंतर आपल्याला 1-2 मिनटं हा मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बेसिक मसाले घालणार आहोत. तर मसाल्यामध्ये लाल तिखट आपण 1 चमचा टाकायचा, छोटा चमचा हळद टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 1 चमचा मीठ टाकलेला आहे आणि चिंचेचा कोळ जो आपण बनवला होता तर तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला मसाला छान एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे. आणि जेवढं आपल्याला आमटीची कन्सिस्टन्सी हवे पातळ, त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. माशाची आमटी ही थोडीशी पातळच असते, तर त्या पद्धतीने आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. त्यानंतर असे छोटे पीस आणि जो माशाचा तोंडाकडचा भाग असतो तो आपण याच्यामध्ये आमटीमध्ये टाकून देणार आहोत. तर सर्व पीस आपण याच्यामध्ये टाकून दिलेले आहेत. 10 मिनटं आपल्याला मंद गॅसवरती हा मासा शिजू द्यायचा आहे. मासा पटकन शिजतो. मुठभर कोथिंबीर टाकून आपली ही माशाची आमटी तयार झालेली आहे. तर इथे आपण आता फिश फ्राय करून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, पाव चमचा हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण. आणि त्याच्यामध्ये थोडासा आपण जो चिंचेचा कोळ होता तो 1 चमचा आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि एकजीव माशाला सर्व मसाले कोट करून घेणार आहोत. तर इथे मी रवा आणि बेसन घेतलेला आहे. तर माशाला आपण फ्राय करण्यासाठी आपण रवा आणि बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ थोडं टाकून घ्यायचं आहे आणि सर्व माशाचे पीसेस आपण याच्यामध्ये कोट करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण तव्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व माशांना कोट करून घेतलेलं आहे. तर यूट्यूबवर माझी मोस्ट पॉप्युलर रेसिपी फिश करी आणि फिश फ्रायची आहे, तर तीसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. तर इथं माशांना कोट करून झालेलं आहे. तव्यामध्ये तेल बऱ्यापैकी आपल्याला तापत ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता पीसेस सोडून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी माशांचे पीसेस याच्यामध्ये सोडून घेत आहे आणि आपल्याला मंद गॅसवरती मासा भाजून घ्यायचा आहे. हाय फ्लेमवरती आपल्याला नाही फ्राय करायचा, नाही तर करपू शकतो. तर अशा पद्धतीने मी सर्व पीसेस एका बाजूने फ्राय करून घेतलेले आहेत आणि आपण दुसऱ्या बाजूनेही परतून आपण छान भाजून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण फिश फ्राय करून घेतलेला आहे. कमीत कमी 10 मिनटामध्ये आपल्याला झटपट रेसिपी होणारी आहे. तर 10 मिनटामध्ये आपल्याला मासे फ्राय होऊन जातात. तर अशा पद्धतीने आपण मासे फ्राय करून घेतलेले आहेत. तर पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि क्रिस्पी आपण हे वरून कोट मसाला व्यवस्थित झालेला आहे आणि क्रिस्पी झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपले फिश फ्राय तयार झालेले आहेत. आणि रेसिपी आवडल्यास रोशनाज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.